एकतर मोजके मराठी व्यावसायिक त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं की बाबा दुसऱ्या मराठी व्यावसायिक बरोबर आपण एकत्र येऊया, कसा सुरुवातीचा रिस्पॉन्स होता याला? सुरुवातीचा रिस्पॉन्स फार स्लो होता. म्हणजे काय झालं की जेव्हा सॅटर्डे क्लबच्या मीटिंग्स व्हायला लागल्या तेव्हा भिडे सरांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन दादरमध्ये एका छोट्या 10x10च्या खोलीमध्ये पहिल्यांदा मराठी उद्योजकांना बोलवलं. मग वडापाव, चहा किंवा पोहे या आपण बोलूया आणि हे करूया. तर काही लोक कॅज्युअल आली, म्हणजे पिशव्या घेऊन, भाजीच्या पिशव्या घेऊन आले, काय चाललंय बघून डोकावून ते म्हणले अरे हे काय, असं त्यांना काय वाटलं की हे MLM असेल किंवा हे असेल. पण तसं नाही झालं. मग त्यांनी पहिल्यांदा हे बघा, कुठल्याही संस्थेला एक महत्वाचा लीडर लागतो, नेतृत्व लागतं. भिडे सरांना हे कळलं की माझ्या नेतृत्वाखाली सॅटर्डे क्लब तर वाढेल, पण जेव्हा अजून नेतृत्व तयार होईल त्या नेतृत्वातनं सॅटर्डे क्लब बहरणार आहे. मग अशा पद्धतीनं पहिली एक 15 जणांची मीटिंग झाली. चहा पोहे यावर सुरुवात केली. तुझा व्यवसाय काय, माझा व्यवसाय काय जाणून घेतला. मग भिडे सरांनी काही रेफरन्सेस दिले, इथं जाऊन भेट, तुझा व्यवसाय वाढेल. आणि हा परस्पर देवाणघेवाणामधनं कुठलंही कमिशन सॅटर्डे क्लब घेत नाही. बरोबर. सॅटर्डे क्लबचा एकच उद्देश आहे की तू मराठी माणूस श्रीमंत झाला पाहिजे आणि माझ्या रेफरन्समधनं तू श्रीमंत झाला तर मला समाधान मिळालं पाहिजे, आणि तुझ्या रेफरन्समधनं मला बिझनेस मिळाला तर मला हे मिळालं. एकमेकास सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, हे ब्रीद वाक्य सुरू झालं. येस, मी ते घेतलं नाही कारण खूप सुंदर वाक्य आणि हे तुमच्याकडूनच आलं. एक छोटेसे बाब मला सांगायला आवडेल. आम्ही भेटलो एक सॅटर्डे क्लबच्या मेंबरला आणि त्या मेंबरनेच तुम्हाला आम्हाला रेकमेंड केलं, आणि म्हणजे ते मेंबर काय खरं आज पण 25 वर्षानंतर त्याच गोष्टीवर आहेत आणि भेट पण तशीच झाली. मग पुढे 15 लोक, दादरची एक खोली, दादरची एक खोली, मग संस्था रजिस्टर झाली आणि मग एक कॉन्स्टिट्यूशन ठरवलं की महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठीची चालवली जाणारी संस्था नेटवर्किंगच्या माध्यमात. आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन म्हणजे कोण, तर जे 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत, कुठल्याही समाजामधले, ज्यांना मराठी बोलता येतं सर्वात महत्त्वाचं, आणि ज्यांना, कारण बाकीचे जरी समाजातली लोक आहेत ती मराठी मीडियम मध्ये शिकली. बरोबर. त्यामुळं आम्ही असा कुठलाही भेदभाव न घेतला, महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठीचा प्लॅटफॉर्म असं आम्ही जाहीर केलं. आणि त्या माध्यमातून मग हळूहळू लोक येत गेली, लीडर्स तयार होत गेले. आणि पहिला मला वाटते दादर चॅप्टर 2000 साली सुरू झाला. 50 मेंबर्सनी मग असा मेंबर सुरू झाला. मग दादर मधले नेतृत्व पुढं झालं. मग मुलुंड, भांडूप असं करत मुंबईच्या उपनगरामध्ये सॅटर्डे क्लब पसरत गेला. अरे वा. हे जे मुंबईच्या याच्यात पसरत गेला, आता आपण म्हणतो कुठलाही बिझनेस पर्स्पेक्टिव्हने एक प्रॉडक्ट चांगला असेल तर तो वर्ड बाय माउथ स्प्रेड होतो. काय असं एक चांगलं तिकडे दादर का मुंबईच्या व्यावसायिकांना मिळालं ज्याच्यामुळे मग ते पसरत गेलं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला पितांबरीचे प्रभुदेसाई सर यांनी सॅटर्डे क्लबला फार सपोर्ट केला त्यावेळी. म्हणजे प्रभुदेसाई सरांनी स्वतःची म्हणजे जिथं सॅटर्डे क्लबला कमी पडत होतं तिथं भरीव मदतीनं अगदी ओसंड, जे जिथं पाहिजे तिथं कुठलीही मदत असू देत, पैशाची मदत असू देत, जागेची मदत असू देत, कुठलीही मदत असू देत, त्यावेळी रवींद्रजी प्रभुदेसाईंनी पितांबरीनं पहिल्यांदा सॅटर्डे क्लब, कारण भिडे सरांचे आणि प्रभुदेसाईंचे फार चांगले संबंध होते. मग अशा माध्यमातून मदतीतनं एक छोटंसं ऑफिस तयार केलं रेंटवर. मग रेंटवर ऑफिस सेटअप झाला की मग एक स्ट्रक्चर तयार व्हायला लागलं. मग एक ट्रस्ट स्थापन झाला, कारण हा नॉन गव्हर्नमेंटल NGO आहे, ऑर्गनायझेशन आहे, नो लॉस नो प्रॉफिट, त्याच्यामध्ये आपण काही हे करत नाही. मग आपण एक अशी स्ट्रक्चर तयार केलं, मग एक ट्रस्ट तयार झाला. त्याच्यामध्ये भिडे सर पहिल्यांदा मॅनेजिंग ट्रस्टी झाले, अशोक दुगाडे सर ट्रस्टी झाले, अजित मराठे सर ट्रस्टी झाले निर्माण ग्रुपचे. मग सुरेश हावरे सर आले, मग प्रदीपजी तामाणे सर आले, मग विजयजी परांजपे सर आले. असं करून एक ट्रस्ट बनलं. आणि हे ट्रस्टच्या नंतर मग एक कमिटी झाली आणि त्याच्यामध्ये एक लीडर पाहिजे की जो महाराष्ट्रभर फिरेल आणि या महाराष्ट्रभरून सॅटर्डे क्लब लोकांच्या पर्यंत पोहोचवेल की बाबा हा मल्टी लेवल मार्केटिंगचा हे नाहीये. हे पुसून काढायला आम्हाला जवळजवळ 2 वर्ष लागली. म्हणजे आपला मराठी व्यावसायिकांचा एक जो माइंडसेट झालेला की माझ्याकडे हा आलाय म्हणजे हा काहीतरी घ्यायला आलाय माझ्याकडून. बरोबर.
तो माइंडसेट ह्या सॅटर्डे क्लबनी क्लेन्स केलं, क्लीन केलं, अगदी. साफ केलं आणि नवीन त्याच्यावर आपण म्हणतो त्याचा रोप लावलं. हो. पुढे याच्यामध्ये मग आता मला खरं प्रकर्षानं प्रत्येकाची नावं घ्यायला लागेल, कारण प्रत्येकाचं योगदान योगदान त्या नाही नाही, पण ठिकाणी एक आलं. माइलस्टोन, पुढचा माइलस्टोन काय होता, हो. म्हणजे इकडून कशा त्याच्यानंतर मग रोहित राऊळ म्हणून एक लीडर मिळाले. मग आम्ही काय केलं, या म्हणजे ट्रस्टींनी काय केलं, मग एक लीडर तयार केला, मग त्याला सेक्रेटरी जनरल अशी पोस्ट दिली. सेक्रेटरी जनरल म्हणजे तो डिसिजन मेकर राहिला, जो ट्रस्टी आणि मेंबर यांच्यामधला दुवा राहिला. आणि जिथं जिथं ट्रस्टींना पोचता येत नाही तिथं सेक्रेटरी जनरल प्रत्येक मिटिंगला जायला लागले, प्रत्येक ठिकाणी सॅटर्डे क्लब वाढवायला लागले, प्रत्येक ठिकाणी उद्योजकांना भेटीगेटी घेऊन सॅटर्डे क्लबमध्ये या, सामील व्हा हे सांगायला लागले. त्याच्यानंतर रोहित राऊळ आले, त्याच्यानंतर नरेंद्रजी बगाडेंनी पूर्ण वेळ याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं योगदान दिलं. आणि नरेंद्रजी बगाडेंच्या काळात सॅटर्डे क्लब हा एक मोठ्या टप्प्यात आला. आणि नरेंद्रजी बगाडेंनी मला वाटतं गेली 4 वर्ष अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सॅटर्डे क्लबची संख्या नाही म्हणलं तरी 50 ते 60 चॅप्टरवर आणून ठेवली. आज किती एकूण मेंबर आहेत सॅटर्डे आज- क्लबचे आणि कसे पसरलेत ते? आजच्या घडीला 6,500 मेंबर आहेत. मराठी बिझनेसमॅन 6,500 मेंबर आहेत. आणि भारतामधले किंवा जगातला NGO असलेली संस्था आणि नेटवर्किंग क्लब हा एकमेव सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आहे. म्हणजे मराठी माणूस जर करायचं ठरवतो तर असं काहीतरी करतो Yes, की ते जगा वेगळं हो, असतं. हो.